इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शासकीय विश्रामगृह ठाणे येथे एक निवेदन जाहीर करत आहोत की मागील 2 वर्ष सातत्याने ठाणे महानगरपालिकेबरोबर विविध मागण्यांसंदर्भात आंदोलने, पत्रव्यवहार, लिखित स्वतः एस रविराज हे आपणासमोर निवेदन करून सांगत आहेत. ठाणे महानगरपालिका आयुक्तांना विविध वेळेस, मग तो 2024 15 ऑगस्ट असो, मग तो 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असो, का तो होळीचा सण असो, तत्पूर्वी ठाणे महानगरपालिकेनं विविध निवेदनं दिली. त्या निवेदनांचा परामर्श म्हणून आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त 2 असतील किंवा उपायुक्त मुख्यालय प्रशासन असतील, यांनी सतत माझ्याबरोबर मिटिंगा करून आम्ही त्वरित मार्ग काढतो, लवकर थकीत वेतनं देण्याचा प्रयत्न करतो कर्मचाऱ्यांचा. परंतु मागील सातत्याने 2 वर्ष मी पाठपुरावा करत असल्यामुळे कसा तरी पहिला हप्ता मागच्या वर्षी दिला, तदनंतर दुसरा हप्ता पाडव्याच्या दिवशी दिला. हा हप्त्याचा पण इतिहास वेगळा आहे. मी प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा दिला होता, उपोषणाचा, परंतु तथागत प्रशासन काही लक्ष देत नाही असं मला वाटलं. म्हणून मी 7 मार्चला 13 मार्चला होळी होती. या होळीच्या दिवशी मी आत्मदहन करेल महानगरपालिका कार्यालयासमोर इशारा दिला. बघा, प्रत्येकाला आयुष्य महत्त्वाचं आहे, जीव हा महत्त्वाचा आहे, उदार नाही. परंतु हा रविराज रवींद्र शिंदे जीवावर उदार होऊन स्वतःचा जीव देण्यासाठी तत्परतेने तयार झाला आणि महानगरपालिका भवनसमोर आत्मदहन होणार विविध वर्तमानपत्रांमध्ये बातम्या लागल्या. या बातम्या लागल्यानंतर प्रशासनाची घाबरगुंडी उडाली. मीटिंग झाल्या की रवींद्र शिंदे जिद्दी आहेत, ते स्वतःचं आत्मदहन, सुसाईड करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. कारण कामगार हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचे गोष्टी हक्काच्या आहेत, जे संविधानिक गोष्टीने दिलेल्या आहेत. जर कर्मचारी 24/7 जर अहोरात्र काम करत असेल तर त्यांच्या हक्काची देणी त्यांना लागू आहेत. हे कोण आणि कधी बरे देणार? अभिजित बांगर साहेब होते, बदली होण्यापूर्वी 1 वर्षात आम्ही 4-5 हप्ते वर्षभरात देऊ असं आश्वासित केलं. ठाणे व्यवसायासारख्या वर्तमानपत्रामध्ये मोठमोठ्या महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्त सप्लिमेंटमध्ये बातम्या आल्या. परंतु या बातम्या पाहता येणाऱ्या प्रशासनातील जे आयुक्त आले, अभिजित बांगर नंतर कोण आले? सौरवराव आले. सौरवराव एक पॉझिटिव्ह वृत्तीचे माणूस आहेत. तत्काळ पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेतात. ते म्हणाले मी देतो. त्याप्रमाणे कसे का होईना, थोडे का होईना पहिला हप्ता देण्यात आला. आत्मदहनाचा इशाऱ्यानंतर दुसरा हप्ता पाडव्यापूर्वी देण्यात आला. परंतु आता आला मुद्दा कुठे? 3ऱ्या हप्त्याचा. का? कारण आता सणासुद आहेत, विविध सण आहेत. नागपंचमी ते नारळी पौर्णिमा ते गणपती उत्सव. तत्पूर्वी आम्ही आंदोलन चालू केलं. पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला, अर्धनग्नाचा इशारा दिला. अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला की गणपतीपूर्व येणारे पैसे आले नाहीत म्हणून मी उपोषणाचं आंदोलन स्थगित केलं होतं. परंतु गणपतीमध्ये पण पैसे आले नाहीत, अद्यापही आले नाहीत 3ऱ्या हप्त्याचे. जेव्हा आम्ही अर्धनग्नाचं 9 तारखेला पत्र दिलं, अर्धनग्न उघड्याने बसणार, प्रशासनाची घाबरगुंडी उडाली. अर्धनग्न आंदोलन तात्काळ मीटिंग्स घेऊन आम्ही लवकरात लवकर द्यायचं व्यवस्था करतो. कालपर्यंत तरी मला लिखित पत्र प्राप्त नाही, आजही लिखित पत्र प्राप्त नाही. आज 18/9/2025 रोजी मी आंदोलन ठेवलं होतं अर्धनग्न, पण प्रशासनाच्या विनंतीवरून मी ते केलं नाही. परंतु आजच्या आंदोलनाचं निवेदन मात्र आयुक्त
तथागत कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. कलेक्टरला येऊन कलेक्टर म्हणाले मी लगेच तात्काळ मागोवा घेतो, आढावा घेतो आणि तुमचे प्रश्न मार्गी लावतो. एवढंच मला निवेदन द्यायचं. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड डिजिटल रवींद्र सांगो शिंदे, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, स्वतंत्र मजूर पक्ष. लवकरच येत आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी तिसरी आघाडी. ना कोणाला बिघाडी करायचं काम होईल, ना भ्रष्टाचाराचं काम आहे. सर्वांना भ्रष्टाचाराच्या बिमोड करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊन येत आहे. एस रविराज रवींद्र सांगोशी. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. ठाण्याहून जिल्हाधिकारी कार्यालय. धन्यवाद.